स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 9वीचा युनिट 4 मधील 4.5 द लास्ट लेसन, शेवटचा पाठ हा लेसन आज आपण अभ्यासणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना अशी आहे की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला युनिट 4 चे सर्व जे लेसन आणि पोएम आहे त्याच्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील. त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व जो युनिट आहे तो अभ्यासू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हे जे काही युनिट 4 चे जे क्वेश्चन आन्सर असतील म्हणजे पोएम आणि लेसनचे त्याच्या लिंक्सही तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व प्रश्न आन्सर तुम्ही प्रश्न उत्तर तुम्ही बघू शकता, इंग्लिश वर्कशॉप स्पेशली. चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया 4.5 द लास्ट लेसन म्हणजे शेवटचा पाठ हा लेसन समजून घ्यायला. द लास्ट लेसन म्हणजेच शेवटचा पाठ. काय दिलं बघा या लेसनला आपण समजून घेऊया. I started for school very late that morning and was in great dread of a scolding, especially because Mr. Hamel had said that he would question us on participles and I did not know the first word about them. I started for schooling. त्या दिवशी सकाळी शाळेत जायला मला चांगलाच उशीर झाला होता. व्हेरी लेट दॅट मॉर्निंग अँड वॉज इन ग्रेट ड्रेड ऑफ स्कॉल्डिंग. आणि मनामध्ये खूप मोठीशी धास्तीही होती. जास्त करून कशाची धास्ती होती? स्पेशली बिकॉज मिस्टर हॅमेल हॅड सेड, कारण काय तर जे आमचे शिक्षक होते मिस्टर हॅमेल यांनी आधीच सांगितलं होतं की ते काय करणार आहेत, ही वुड क्वेश्चन अस ऑन पार्टिसिपल. ते आम्हाला काय करणार आहेत तर पार्टिसिपल्सवर काय करणार आहेत, प्रश्न विचारणार आहेत. And I did not know the first word about them. आणि मला त्याबद्दल एक अक्षरही माहिती नव्हतं. For a moment, क्षणभर, I thought of running away and spending the day out of doors. क्षणभर मला असं वाटलं की पळून जावं आणि पूर्ण दिवस शाळेबाहेरच घालवावा. It was so warm, so bright. The birds were chirping at the edge of the woods and in the open field back to the sawmill the Prussian soldiers were drilling. It was so warm. आता जे वातावरण होतं सकाळचं, दिवस जो होता तो कसा होता, छान उबदार असा होता. ब्राईट म्हणजे लखलखीत असा तो दिवस होता. उबदार आणि लखलखीत असा दिवस तो होता. The birds were chirping at the edge of the woods. आणि जे पक्षी आहेत ते काय करत होते, झाडांमध्ये किलबिल त्यांची चालू होती. त्या पक्ष्यांची, जंगलातील झाडांमध्ये सर्व पक्ष्यांची काय चालू होती, किलबिल चालू होती. अँड इन द ओपन फील्ड, आणि ओपन फील्डमध्ये म्हणजे उघड्याच्या शेतात, मैदानावर, द सॉमिल द प्रशियन सोल्जर्स वर ड्रिलिंग. आणि त्या उघड्याच्या मैदानावर काय चालू होतं तर प्रशियन शिपाई जे होते त्यांची कवायत सुरू होती. सॉमिल ड्रिलिंग म्हणजे काय तर कवायत चालू होती. When I passed the town hall, there was a crowd in front of the bulletin board. टाउन हॉलच्या समोरून जाताना त्या सूचना फलकावर मला खूप गर्दी दिसली. For the last 2 years, all our bad news had come from there. गेल्या 2 वर्ष सर्व वाईट बातम्या इथूनच कळत होत्या त्या बुलेटिन बोर्डवरून. I thought myself, what can be the matter now? मला वाटलं आज काय घडलं असेल, कारण वाईट बातम्याच त्यांना त्या बोर्डून समजत होत्या. Then as I hurried by as fast as I could go, the blacksmith watcher who was there with his apprentice reading the bulletin called after me. तिथून जितकं जोरात मला जाता येईल तितक्या वेगाने मी निघालो. परंतु जो काही ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार आहे, लोहार काका, वॉचर म्हणजे घड्याळाचं काम करणारे, हु वॉज देअर विथ हिज अप्रेंटाइस. ओके, आणि त्यांचा शिकाऊ मदतनीस हे सर्वजण काय होते तर त्या बुलेटिन बॉक्स समोर वार्ता फलकाला वाचत होते. आणि त्यांनी मला हाक मारली. अँड कॉल्ड मी आफ्टर मी, आणि त्यानंतर त्यांनी मला हाक मारली. काय हाक मारून काय सांगितलं बघा, डोंट गो सो फास्ट बॉय, यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाइम. आणि तिने हाक मारून त्याला काय म्हणतात ते
अरे बाळा, इतक्या जोरात कशाला पळतोयस, तू आरामात शाळेत पोहोचशील. यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाइम. आरामात शाळेत पोहोचशील, इतक्या जोरात जाण्याची पळण्याची गरज नाही. आय थॉट ही वॉज मेकिंग फन ऑफ मी. मला वाटलं ते माझी थट्टा करीत आहेत. अँड रीच मिस्टर हॅमेल्स लिटल गार्डन ऑल आउट ऑफ ब्रीथ. म्हणून जोरात पळत मी हॅमेल सरांच्या छोट्याशा बागेत धापा टाकीत पोहोचलो. त्या शाळेमध्ये पोहोचला, त्या बागेत तो पोहोचला. Usually when school began there was a great bustle which could be heard out in the street. The opening and closing desks, lesson repeated in unison very loud, and the teachers great rulers rapping on the table. ओके, साधारणतः शाळा उघडली की तिथे काय असायची, खूप धांदल होती. बसल म्हणजे धांदल. विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट. आणि तिचा जो आवाज आहे तो अगदी रस्त्यावर ऐकू येत होता, ऐकू येत असे. द ओपनिंग अँड क्लोजिंग डेस्कच्या फळ्यांची उघडझाप. डेस्क जे आहे त्या फळ्यांची, ज्या त्याला ज्या फळ्या होत्या त्यांची उघडझापचा आवाज येत होता रोडवर, रस्त्यावर. लेसन्स रिपीटेड इन युनिसन. ओके, युनिसन व्हेरी लाऊड अँड द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल. धडे एक सुरात मोठाने पुन्हा पुन्हा म्हणणं आणि शिक्षकांचे टेबलावर रूळ आपटणं इत्यादी, हे सगळ्या गोष्टी रस्त्यावर ऐकू येत होत्या. युनिसन म्हणजे काय तर एका सुरात म्हणणे, मोठ्याने म्हणणे. बट नाव इट वॉज ऑल सो स्टील. परंतु आज सर्व शांत शांत वाटत होतं. थ्रू द विंडो आय सॉ माय क्लासमेट्स. खिडकीतून मी पाहिलं माझे सर्व वर्गमित्र. ऑलरेडी इन देअर प्लेस. ते सर्व त्यांच्या जागेवर बसले होते. अँड मिस्टर हेमल वॉकिंग अप अँड डाऊन विथ हिज टेरिबल आयरन रुलर अंडर हिज आर्म. आणि आमचे हॅमेल सर त्यांचा तो भयंकर लोखंडी रूळ काखेत धरून वर्गात फिरत होते किंवा मग एरझाऱ्या घालत होते. आय हॅड टू ओपन द डोअर अँड गो इन बिफोर एव्हरीबडी. मला दार उघडून सर्वांच्या समोरून वर्गात जावे लागणार होतं. यू कॅन इमॅजिन हाऊ आय ब्लश्ड अँड हाऊ फ्रायटन आय वॉज. तुम्हाला कल्पना असेल की मी किती घाबरलो होतो आणि ओशाळलो होतो. बट नथिंग हॅपन. परंतु काही घडलं नाही. मिस्टर हॅमेल सॉ मी अँड सेड व्हेरी काइंडली. हॅमेल सरांनी मला बघितलं आणि प्रेमाने म्हणाले, गो टू युअर प्लेस क्विकली लिटल फ्रान्स. वी वर बिगिनिंग विदाउट यू. फ्रान्स बाळा, जा तुझ्या जागेवर लवकर जाऊन बस. वी वर बिगिनिंग विदाउट यू. आम्ही तू येण्यापूर्वी सुरुवात केली आहे. आय जम्प्ड ओव्हर द बेंच अँड सॅट डाऊन ॲट माय डेस्क. मी बाकावरून उडी मारीत माझ्या जागेवर बसलो. वेन आय हॅड गॉट अ लिटल ओव्हर माय फ्राईट I saw that our teacher had on his beautiful green coat, his frilled shirt and the little black silk cap all embroidered that he never wore except on inspection and prize days. I saw that our teacher had on his beautiful green coat. I had got a little over my fright. ज्यावेळेस मी जरा माझ्या भीतीतून ज्यावेळेस मुक्त झालो त्यावेळेस मी बघितलं की आमच्या सरांनी काय तर त्यांचा सुरेख असा हिरवा कोट घातला होता. हिज फ्रिल शर्ट. ओके, चुन्याची झालं असलेला शर्ट त्यांनी घातलेला होता. अँड द लिटल ब्लॅक सिल्क कॅप. आणि छोटीशी रेशमी नक्षीदार टोपी आज त्यांनी घातली होती. ऑल एम्ब्रॉयडर्ड. ओके, सर्व काही एम्ब्रॉयड केलेलं होतं. दॅट ही नेवर वोर एक्सेप्ट अँड इन्स्पेक्शन अँड प्राइज डेज. ओके, ते बक्षीस समारंभ किंवा तपासणीच्या वेळेस फक्त हे सर्व घालत होते. बिसाइड्स द होल स्कूल सीम सो स्ट्रेंज अँड सोलमन. शिवाय आज सर्व शाळाच वेगळी आणि गंभीर वाटत होती. बट द थिंग that surprised me most was to see on the back benches the village people sitting quietly like ourselves, old houser
with his 3-corner hat, the former mayor, the former postmaster and several other besides. पण मला सगळ्यात आश्चर्य वाटलं ते म्हणजे शेवटच्या बाकांवर गावकरी मंडळी आमच्यासारखी शांत बसली होती. द विलेजर्स पीपल सिटिंग क्वाइटली लाईक आवर सेल्फ, आमच्यासारखीच मागच्या बेंचवर ऑन द बॅक बेंच ते शांत बसलेली होती. त्याचबरोबर ओल्ड होसर म्हणजे काय तर आजोबा, वृद्ध असे आजोबा, ओल्ड आजोबा विथ हिज 3-corner हॅट, आणि त्यांची 3 कोपरे असलेली हॅट घातलेले वृद्ध हॉसर किंवा मग आजोबा बसलेले होते. द फॉर्मर मेयर, माजी महापौर, द फॉर्मर पोस्टमास्टर, माजी पोस्टमास्टर, त्याचबरोबर अँड सेव्हरल अदर बिसाइड्स, आणि अनेक जण. एव्हरीबडी लुक्ड सॅड, सर्वजण दुःखी दिसत होते. While I was wondering about it all, Mr. Hamel mounted his chair and in the same grave and gentle tone which he had used to me said. मी हे सर्व आश्चर्याने बघत असतानाच हॅमल सर खुर्चीवर बसले आणि मगाशी माझ्याशी ज्या गंभीर पण मवा आवाजात बोलले तसेच सर्वांना ते म्हणाले. आता काय म्हणाले बघा ते. माय चिल्ड्रन, दिस इज द लास्ट लेसन आय शॅल गिव्ह यू. काय म्हणाले, मुलांनो हा माझा शेवटचा तास आहे, ओके, जो तुम्हाला मी देणार आहे. द ऑर्डर हॅज कम फ्रॉम बर्लिन टू टीच ओनली जर्मन इन द स्कूल्स ऑफ ॲस्लेस अँड लॉरेन. ओके, आता सरळ बर्लिनहून फतवा आलाय किंवा बर्लिनहून मेसेज आलेला आहे, माहिती आलेली, ऑर्डर आलेला आहे की जर्मन हीच भाषा काय केली जाईल तर ॲल्सेस आणि लॉरेन येथील शाळांमध्ये शिकवली जाईल. द न्यू मास्टर कम्स टुमॉरो, नवीन शिक्षक जे आहेत ते उद्या येतील, उद्या नवीन शिक्षक येतील. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन, आजचा हा तुमचा फ्रेंच भाषेचा शेवटचा तास आहे. दिस इज युअर लास्ट फ्रेंच लेसन, हा तुमचा फ्रेंच भाषेचा सगळ्यात शेवटचा दिवस आहे. आय वॉन्ट यू टू बी व्हेरी अटेंटिव्ह, म्हणून तुम्ही सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकावे असे मला वाटते. अटेंटिव्ह म्हणजे लक्षपूर्वक. व्हॉट अ थंडर क्लॅप दीज वर्ड्स वेअर टू मी. सरांचे हे शब्द माझ्यासाठी मोठी भयंकर बातमी होती. थंडर क्लॅप म्हणजे भयंकर अशी बातमी. ओ दॅट वॉज व्हॉट दे हॅड पुट अप ॲट द टाउन हॉल. अच्छा, म्हणजे टाउन हॉल जवळील जे काही वार्ता फलक होतं त्यावर ही बातमीच होती. तर माय लास्ट फ्रेंच लेसन, माझा शेवटचा फ्रेंच भाषेतला शेवटचा धडा. वाय आय हार्डली न्यू हाऊ टू राईट, खरं म्हणजे मला कसं बसं फ्रेंच लिहिता येतं. आय शुड नेव्हर लर्न एनी मोर, आता ते कधीच शिकावं लागणार नाही. आय मस्ट स्टॉप देअर देन. ओ हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन्स, फॉर सिकिंग बर्ड्स एग्स or going sliding on the Saar. My books that had seemed such a nuisance a whole ago, so heavy to carry, my grammar and my history of the saints were old friends now that I couldn't give up. आता मला इथेच थांबलं पाहिजे. I must stop there. मी इथेच थांबलं पाहिजे. आतापर्यंत मी काही शिकलो नाही याचे मला फार वाईट वाटते. हाऊ सॉरी आय वॉज फॉर नॉट लर्निंग माय लेसन. मला याचं खूप वाईट वाटतं की मी आतापर्यंत काही शिकलो नाही. ओके, फॉर सिकिंग बर्ड्स एग्स, पक्ष्यांची अंडी शोध असेल. त्याचबरोबर ऑर गोईंग स्लाइडिंग ऑन द सार नदीच्या काठावर भटकणं. सार ही काय तर नदीचं नाव आहे. सार नदीच्या काठावर भटकणं. माय बुक्स, माझी पुस्तकं. that had seen such a nuisance a while ago. ओके, काही दिवसांपूर्वीच डोकेदुखी वाटत असलेले ती पुस्तकं. त्याचबरोबर सो हेवी टू कॅरी, त्यांना ने आण करायला वजनदार वाटणारी ती पुस्तकं. माय ग्रामर, माझं ग्रामरचं पुस्तक असतील. अँड माय हिस्ट्री ऑफ द सेंट्स, जी माझी हिस्ट्रीची बुक आहे ज्यामध्ये आम्ही संतांचा अभ्यास करतो किंवा संतांची चरित्र अभ्यासतो. त्याचबरोबर वेअर ऑल फ्रेंड्स नाव आय कुडंट गिव्ह अप. ही सर्व पुस्तकं जी आहेत ती माझे जुने मित्र ठरणार. ते सर्व आता मला सर्व सोडावेसे वाटेना. म्हणजे मला आता ते सर्व सोडावेसे वाटत नाही. जे पुस्तकं आहेत माझे, विशेषतः कुठले, जे कसे होते तर दुःख देतील अशी मला वाटत होती. ज्ञान करायला वजनदार अशी मला वाटत होती. माझी ग्रामरची पुस्तकं जी संत चरित्र आहे ती आता कशी होते तर
ते आता मला सर्व जुने मित्र ठरणार. ते सर्व आता मला सोडवेसे वाटत नव्हते. गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. अँड मिस्टर हॅमेल टू द आयडिया दॅट ही वॉज गोइंग अवे दॅट आय शुड नेव्हर सी हिम अगेन मेड मी फॉरगेट ऑल अबाउट हिज रुलर अँड हाऊ क्रॅकी ही वॉज. त्याचबरोबर माझे हॅमेल सर सुद्धा त्यांनाही सोडासं वाटत नव्हतं. ते आता जाणार, पुन्हा कधी भेटणार नाही या विचाराने त्यांचा तो लोखंडी रूळ, त्यांचा जो काही आयर्न रुलर होता, लोखंडी रूळ, आणि त्यांच्या तरेवाईकपणा मी विसरू शकणार नाही. त्यांचा क्रॅकी जो स्वभाव होता तो मी विसरू शकणार नाही. पुअर मॅन, बिचारे सर, इट वॉज इन ऑनर ऑफ दिस लास्ट लेसन दॅट ही हॅड पुट ऑन हिज फाईन संडे क्लोथ्स. आजच्या या शेवटच्या तासासाठी त्यांनी समारंभात घालत असलेले असे कपडे घातले होते. अँड नाव I understood why the old men of the village were sitting there in the back of the room. आणि आता माझ्या लक्षात आलं होतं की गावातील जे बुजुर्ग मंडळी आहेत, वृद्ध मंडळी आहेत, ती वर्गात शेवटच्या बाकावर का बसली होती. It was because they were sorry too that they had not gone to school more. कारण ते पुढे कधी शाळेत गेले नव्हते याबद्दल त्यांना वाईट वाटत असावे. Okay, it was their way of thanking our master for his 40 years of faithful service and of showing their respect for the country that was there no more. गेली 4 वर्षे प्रामाणिकपणे शिकवणाऱ्या आमच्या शिक्षकाचे आभार मानण्यासाठी ते आले होते. तसेच जो प्रदेश आता आपला राहिला नव्हता त्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ते सर्वजण शाळेत आले होते. शोईंग द रिस्पेक्ट फॉर द कंट्री, स्वतःचा जो रिस्पेक्ट आहे देशाबद्दल तो दाखवण्यासाठी ते शाळेत आले होते. आणि जो भाग आता त्यांच्या देशात राहिलेला नाही त्यासाठी. While I was thinking of all this, I heard my name called. While I was thinking of all this, मी हा सर्व विचार करत असताना माझं नाव पुकारलं गेलं. ओके, I heard my name called, माझं नाव पुकारलं गेलं असं मला ऐकू आलं हे सर्व विचार करत असताना. It was my turn to recite. ओके, माझी पाठांतर म्हणून दाखवण्याची वेळ आली होती. I had not learned my participles and so I could not say a single word. मी व्याकरणाचा काहीच अभ्यास केला नसल्यामुळे मला एकही शब्द बोलता येईना. I heard Mr. Hamel says to me. ओके, पण श्री हॅमेल सरने मला काय म्हणाले, ते मला म्हणाले, I don't scold you. फ्रान्स, मी तुला शिक्षा करणार नाही. You must feel bad enough. कारण तुला खूप वाईट वाटत असेलच. सी हाऊ इट इज, बघ कसं असतं. एव्हरी डे वी हॅव सेड टू अवर सेल्फ, रोज आपण स्वतःशीच म्हणत असू की वाह आय हॅव प्लेंटी ऑफ टाइम, अजून आपल्याजवळ खूप वेळ आहे. रोज आपण स्वतःशीच म्हणत असू की अजून आपल्याजवळ खूप वेळ आहे, पण बघ कसं सगळ्या गोष्टी असतात. I will learn it tomorrow. मी उद्या शिकेन. And now you see where we have come out. पण आता बघा आपण कुठे येऊन पोहोचलो आहोत. That's the great trouble with Alsace. आणि Alsaceची ही मोठी समस्या आहे. She put off learning tomorrow. तिने उद्याचं शिकणं थांबूनच टाकलं. Now those fellows out of there will have the right to say to you how it is. You pretend to be Frenchman and yet you can neither speak nor write your own language. तिथे काय त्या बाहेर परेड करत असलेल्या लोकांना तुम्हाला म्हणायचा अधिकार असेल की बघा आता तुम्ही स्वतःला फ्रेंच म्हणवता पण तुम्हाला तुमची भाषा ना लिहिता येते ना बोलता येते. ओके, काय सांगितलं, यू कॅन नायदर स्पीक नॉर राईट युअर ओन लँग्वेज बट यू आर नॉट द वर्स्ट पुअर लिटल फ्रान्स. परंतु बिचारा फ्रान्स, तू स्वतःला एवढं वाईट समजू नकोस. वी हॅव ऑल अ ग्रेट डील टू रिप्रोच अवर सेल्फ विथ. आपण सर्वांना स्वतःला ब्लेम करावं लागणार आहे, स्वतःला दोष द्यावा लागणार आहे.
युअर पॅरेंट्स वेअर नॉट अँझायस इनफ टू हॅव यू लर्न. तुमचे पालक तुमच्या शिक्षणाविषयी फारसे उत्सुक नव्हतेच. दे प्रेफर टू पुट यू टू वर्क ऑन अ फार्म ऑर ॲट द मिल्स सो ॲज टू हॅव अ लिटल मोर मनी. तुम्ही कुठेतरी शेतात किंवा गिरणीत काम करून थोडे जास्त पैसे मिळवावे किंवा कमवावे अशीच त्यांची अपेक्षा होती. मिलमध्ये किंवा फार्ममध्ये काम करून काही पैसे कमावे अशी त्यांची अपेक्षा होती किंवा ते प्रेफर करत होते. अँड आय हॅव बीन टू ब्लेम ऑल्सो. आणि याबाबत मी सुद्धा दोषी आहे, मला सुद्धा यासाठी दोष देता येईल. हॅव आय नॉट ऑफन सेंड यू टू वॉटर माय फ्लावर्स इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन. मी नाही का तुम्हाला अभ्यास सोडून धडे शिकवायचे सोडून माझ्या शेतात फुला झाडांना पाणी द्यायला सांगितलं. वॉटर माय फ्लावर इन्स्टेड ऑफ मेकिंग यू लर्न युअर लेसन. तुमचं लेसन तुम्हाला शिकवण्याऐवजी मी काय केलं तर तुम्हाला माझ्या शेतात जे काही फुल झाडं आहेत त्यांना पाणी सोडायला घेऊन गेलो. Then from one thing to another, Mr. Hamel went on to talk of the French language, saying that it was the most beautiful language in the world. मग असे एका विषयातून दुसऱ्या विषयावर बोलत हॅमेल सर आता फ्रेंच भाषेसंबंधी बोलू लागले. ओके, टॉक ऑफ द फ्रेंच लँग्वेज, सेइंग दॅट इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल लँग्वेज इन द वर्ल्ड. आणि म्हणाले की जगातील सर्वात सुंदर भाषा म्हणजे कुठली तर फ्रेंच आहे. वी मस्ट guard it among us and never forget it. ओके, आपण तिचे रक्षण केले पाहिजेत. गार्ड म्हणजे आपण रक्षण केले पाहिजेत. अँड नेवर फॉरगेट इट, आणि तिला विसरता कामा नये असं सर आम्हाला म्हणाले. बिकॉज वेन अ पीपल आर इन्स्लेव्ड ॲज लॉंग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज. कारण आपण गुलाम झालो. इन्स्लेव्ह म्हणजे गुलाम. बिकॉज वेन अ पीपल आर इन्स्लेव्ड, कारण आपण गुलाम झालो. इट इज ॲज लॉंग ॲज दे होल्ड फास्ट टू देअर लँग्वेज. तरी जोपर्यंत आपण आपल्या भाषेला सोडत नाही, ओके, इट इज ॲज इफ दे हॅड द की टू देअर प्रिझन. तोपर्यंत आपल्या हातात त्या तुरुंगाची किल्ली आहे असं समजलं पाहिजे. देन ही ओपन अ ग्रामर अँड रीड अस अवर लेसन. त्यानंतर सरांनी काय केलं तर व्याकरणाचं पुस्तक काढलं आणि त्यातील एक धडा आम्हाला वाचून दाखवला. आय वॉज अमेझड टू सी हाऊ वेल आय अंडरस्टूड इट. मला माझेच आश्चर्य वाटलं की तो धडा मला किती सहज समजला होता. ऑल ही सेड सीम सो इझी आय थिंक टू दॅट आय हॅड नेवर लिसन सो केअरफुली अँड दॅट ही हॅड नेवर एक्सप्लेन एव्हरीथिंग विथ सो मच पेशन्स. सरांनी जे वाचलं ते मला इतकं सोपं वाटलं. मला जाणवलं की मी याआधी इतक्या एकाग्रतेने कधीच ऐकलं नव्हतं आणि यापूर्वी सरांनीही इतक्या संयमपूर्वक शिकवलं नव्हतं. पेशन्स म्हणजे काय, संयमपूर्वक त्यांनी शिकवलं नव्हतं किंवा एक्सप्लेन केलं नव्हतं. म्हणजे इतकं सोपं ते मला वाटलं ज्या सरांनी शिकवलं. इट सीम्ड ऑलमोस्ट as if the poor man wanted to give up all he knew before going away and to put it all into our head at one stroke. ओके, असं वाटत होतं की जणू बिचाऱ्या सरांनी जाण्यापूर्वी त्यांना माहीत असलेले सर्व ज्ञान आम्हाला द्यायचं होतं आणि एका झटक्यात सर्व आमच्या डोक्यात रिचवायचं होतं किंवा आमच्या डोक्यात टाकायचं होतं. आफ्टर द ग्रामर, व्याकरणानंतर वी हॅड अ लेसन इन रायटिंग. लिहावं कसं यावर धडा त्यांनी घेतला. दॅट डे मिस्टर हॅमल हॅड न्यू कॉपीज फॉर अस. त्या दिवशी हॅमल सरांनी आमच्यासाठी नवीन कॉपीज आणल्या होत्या. ऑन विच वर रिटन इन अ ब्युटिफुल राऊंड हँड. आणि त्यावर सुंदर अशा हस्ताक्षर त्यांनी लिहिलं होतं काय, फ्रान्स ॲल्सेस. ओके, हे ते या कॉपीजवर लिहिलं होतं. They looked like little flag fluttering everywhere in the school room hung from the rod at the top of our desk. ते शब्द म्हणजे वर्गात सगळीकडे आमच्या डेस्कवर जणू एक एक निशाण लावल्याप्रमाणे वाटले. You ought to have seen how everyone set to work and how quiet it was. तुम्ही बघायला पाहिजे होतं कसे प्रत्येक जण कामात गुंतलं होतं आणि सगळे कसे
शांत होते. क्वाईट इट वॉज. द ओनली साऊंड वॉज द स्क्रॅचिंग ऑफ पेन्स ओव्हर द पेपर. तेथे आवाज फक्त चुरचूर चालणाऱ्या पेनचाच येत होता. ऑन द रूफ द पिजन्स कुड व्हेरी लो अँड आय थॉट टू माय सेल्फ. ओके, म्हणजे तो छपरावर काही कबूतर जी होती मंद आवाजात घुमत होती आणि माझ्या मनात विचार आला. काय विचार आला? आय थॉट माय सेल्फ. मी स्वतः विचार केला किंवा माझ्या मनात विचार आला. विल दे मेक देम सिंग इन जर्मन इवन द पिजन्स. ते या कबुतरांनाही जर्मन भाषेत गुटरगू करायला लावतील का, असा विचार माझ्या मनात आला. Whenever I looked up from my writing, I saw Mr. Hamel sitting motionless in his chair and gazing at one thing, then at another, as if he wanted to fix in his mind just how everything looked in the little schoolroom. जेव्हा मी लिहिलं थांबून वर पाहिलं तर हॅमल सर काय होते तर मिस्टर हॅमल सिटिंग मोशनलेस इन हिज चेअर. हॅमल सर जे होते ते खुर्चीत शांतपणे बसलेले होते. अँड गेझिंग ॲट वन थिंग, आणि काय कसे तर एकदा एकीकडे एकदा दुसरीकडे टक लावून बघत होते. देन एका गेझिंग म्हणजे टक लावून पाहणे. वन थिंग देन द अनादर, एका वस्तूकडून दुसऱ्या वस्तूकडे ते टक लावून बघत होते. ॲज इफ ही वॉन्टेड टू फिक्स इन हिज माइंड जस्ट हाऊ एव्हरीथिंग लुक्ड इन लिटल स्कूल रूम. जणू काही त्या वर्ग खोलीतील प्रत्येक वस्तू कशी दिसते ते आपल्या मनात साठवून ठेवीत आहेत, अशा प्रकारे ते बघत होते. फॅन्सी फॉर 40 years he had been there in the same place with his garden outside the window and his class in front of him just like that. काय गंमत आहे बघा, गेली 40 वर्षे ते याच ठिकाणी आहेत. खिडकी बाहेर 30 बाग आणि त्यांच्या समोर तसाच वर्ग आहे. फॉर 40 years म्हणजे 40 वर्ष ही हॅड बीन देअर इन द सेम प्लेस, त्याच एका शाळेमध्ये ते होते आणि त्याच्या समोरचं जी विंडोच्या बाहेर जे गार्डन आहे ते तसंच आणि त्यांचे जे क्लासरूम आहे ती सुद्धा तशीच, जस्ट लाईक दॅट, जशाला तसंच. ते सर्व ते बघत होते, गेजिंग करत होते. ओनली द डेस्क अँड बेंचेस हॅड बीन worn smooth and the walnut trees in the garden were taller. फक्त डेस्क आणि बाकी जी आहे ती जुनी झाली आहेत आणि बागेतली जी अक्रोडाची झाडं आहेत, वॉलनटची झाडं आहेत ती वाढली आहेत, एवढाच फरक झाला. हाऊ इट मस्ट हॅव ब्रोकन हिज हार्ट टू लिव्ह इट ऑल, पुअर मॅन, टू हिअर हिज सिस्टर मूव्हिंग अबाउट इन द रूम अबोव, पार्किंग देअर ट्रंक्स फॉर they must leave the country next day. ओके, हे सगळं सोडावं लागणार म्हणून आणि वरच्या खोलीत त्यांची बहीण सामानाची काय करत होते, आवराआवर करीत आहे. हे ऐकून बिचाऱ्या सरांची मनस्थिती किती वाईट झाली असेल, कारण त्यांना उद्या हा देश सोडावा लागणार आहे. फॉर दे मस्ट लिव्ह द कंट्री नेक्स्ट डे, त्यांना उद्या हा देश आहे तो सोडावाच लागणार आहे. त्यांची बहीण जी आहे ती वरती काय करते तर पॅकिंग करत आहे. After the writing, we had a lesson in history, and then the babies chanted their ba, be, bi, bo, bu, ah. Okay, how well I remember it, that last lesson. लेखनाचा तास झाल्यानंतर एक इतिहासाचा पाठ झाला आणि त्यानंतर लहान मुलांनी त्यांचं बा, बे, बी, बो, बू, आह या जी की 12 खडी आहे, ओके, ती त्यांनी काय केली तर म्हटल्या. वेल आय रिमेंबर इट दॅट लास्ट लेसन. ओह, मला तो शेवटचा धडा किती चांगला आठवत आहे. ऑल ॲट वन्स द चर्च क्लॉक स्ट्रक 12, आणि तेवढ्यात चर्चच्या घड्याळात काय झाले तर 12चे ठोके झाले. ॲट द सेम मोमेंट द ट्रम्पेट ऑफ द पर्शियन रिटर्निंग फ्रॉम ड्रिल साऊंडेड अंडर अवर विंडोज. त्याच वेळी आमच्या खिडकीखाली कवायत करून परतलेल्या प्रशियन सैनिकांनी काय केलं तर बिगुल वाजवला. ट्रम्पेट म्हणजे बिगुल. मिस्टर हॅमेल स्टूड अप व्हेरी पेल इन हिज चेअर्स. मिस्टर हॅमेल जे ते हॅमेल सर खुर्चीतून उठून उभा राहिले, एकदम उदास म्हणजे पेल असे ते दिसत होते. ओके, आय नेव्हर सॉ हिम लुक सो टॉल. इतके महान ते याच्या अगोदर कधी दिसले नव्हते. माय फ्रेंड्स सेड ही, माझे मित्रांनो ते म्हणाले, आय मी
बट समथिंग वॉज चॉकिंग हिम. पण पुढं त्यांना थांबवेना. ही कुड नॉट गो ऑन. पुढे ते बोलू शकले नव्हते. देन ही टर्न टू द ब्लॅकबोर्ड. मग ते फळ्याकडे वळाले. टूक अ पीस ऑफ चॉक. आणि त्यांनी हातात काय घेतला, खडू घेतला. अँड बेरिंग ऑन विथ ऑल हिज माइट ही रोट ॲज लार्ज ॲज ही कुड. हातात चॉक घेतला आणि काय केलं तर पूर्ण शक्तीनिशी शक्य तेवढ्या मोठ्या अक्षरात त्यांनी लिहिलं, वायुला फ्रान्स. म्हणजे काय तर फ्रान्स चिरायू हो. वायुला फ्रान्स मीन्स लॉंग लाईव्ह फ्रान्स. म्हणजे जो फ्रान्स आहे तो चिरायू हो. Then he stopped and leaned his head against the wall, and without a word he made a gesture to us with his hand. मग ते थांबले आणि भिंतीवर डोके टेकून उभे राहिले आणि एक शब्दही न बोलता आमच्याकडे हात करून त्यांनी इशारा केला. स्कूल इज डिसमिस, यू मे गो. शाळा संपली आहे, तुम्ही जाऊ शकता. अल्फोन्स दोडे. ओके, ह्या लेसनचा रायटर आहे. आय होप तुम्हाला लेसन सुद्धा समजलेलं असेल. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.